ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन प्रियाला समजावतो. तो म्हणतो की तन्वी, आता इथे माणसांमध्ये आपल्याला तमाशा नको आहे. त्यावरती प्रिया खूप चिडलेली असते. ती अर्जुनला सांगते की तमाशा तर तुझी बायको करते अर्जुन. त्या दिवशी तू सुद्धा ती ऑफिसमध्ये आली आणि आता इथे अलिबागला आपल्या मागे मागे आली आहे. माणसात नुसती तुझी लाज काढायची एवढंच ठरवलं आहे तिने. सायलीला खूप वाईट वाटतं. अर्जुन मुद्दाम आता सायलीला इशारा करतो आणि प्रियाला सांगतो की सायली अशीच आहे आणि अशीच माझ्याशी वागते, माहिती आहे ना तुला. तेव्हा आता प्रिया सांगते की सोड, जाऊ देत. आणि त्यानंतर प्रिया आता स्वतःची पर्स घेते आणि अर्जुनचा हात पकडून चल अर्जुन आपण जाऊयात म्हणते. इतके आता सायलीसुद्धा तितकीच हट्टी असते. सायली अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला थांबवते. ती प्रियाला विचारते. ती सांगते की यांना कुठे घेऊन चालले आहेस प्रिया? हे आमच्या घरी, तेही माझ्यासोबत येणार आहेत. सायली आता अर्जुनवर जो हक्क दाखवत असते ते पाहून अर्जुनला मात्र खूप छान वाटत असतं. प्रिया आता सायलीला ठणकावून सांगते की माझं नाव तन्वी किल्लेदार आहे. त्यावरती सायलीसुद्धा गप्प बसत नाही. प्रियाला सडेतोड उत्तर देते. ती सांगते की तू जी कोण असशील, हा माझा नवरा आहे एवढं विसरू नकोस प्रिया, चल निघ इथून, असं म्हणून सायली प्रियाला हकलवते. तेव्हा आता प्रियाची लाज आता सायलीने सर्वांसमोर काढलेली असते. प्रिया अर्जुनवरतीच ओरडते. ती सांगते की तूच चल तुझ्या या असल्या डेंजर बायकोला, आणि प्रिया तिथून निघून जाते. सायलीने आता प्रियाची जी काही खरडपट्टी काढलेली असते त्यामुळे अर्जुन मात्र खूप खुश असतो. सगळेजण तिथे असणारे लोक आता त्या दोघांकडेच पाहत असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एन्जॉय युअर डान्स, ती माझी बायको आहे. आणि त्यानंतर आता अर्जुन सायलीला खाली बसण्यासाठी सांगतो. अर्जुन आता सायलीला म्हणतो की काय चाललं आहे मिसेस सायली तुमचं, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तेव्हा आता सायली सांगते की सर, तुम्ही एक दोनदा मला मेसेजेस केले आणि त्यानंतर तुम्ही फोन बंद करून ठेवलात. नाही ते डोक्यात विचार येत होते सर माझ्या. तुम्हाला माहिती आहे ना की त्या प्रियाची मैत्री अजूनही त्या साक्षी शिकरेची आहे, आणि तुम्हाला एकट्यात गाठून त्या साक्षी महिपतने काही केलं असतं तर. सायलीला अर्जुनच्या बाबतीत आता वेगळीच भीती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली, हे असले थॉट तुमच्या डोक्यात कुठून आले? त्यावर त्या आता सायली सांगते की वेडी आहे ना मी, मला तुमची काळजी वाटते सर. आणि त्यानंतर आता सायलीचं लक्ष अचानक वाईनच्या बॉटलकडे जातं. तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते की अरे वा, इथे तर मस्त पार्टी चालू होती की. मला आत्ता खात्री पटली सर की तुम्ही मला कंटाळूनच इथे आला आहात ना. तुम्हाला जर सत्य वधवायचंच असतं तर प्रियाकडून पनवेलमध्ये सत्य वधवू शकला असतात सर, परंतु नाही, तुमच्या डोक्यात ही अलिबागची कल्पना आली. नक्की तुम्ही काय करायला आला होतात सर आणि काय करून बसला आहात? सायलीच्या मनामध्ये आता अर्जुनच्या बाबत वेगळेच विचार निर्माण झालेले असतात. तेव्हा आता अर्जुन सायलीला समजावतो. तो सांगतो की मिसेस सायली, मी जे काही करायला आलो होतो ना तिथे, मी तेच करतोय. अर्जुन सांगतो की तन्वी आश्रम केसबद्दल आता थोडक्यात बोलायला लागलीच होती, इतक्यात तुम्ही आलात आणि सगळा प्लॅन विस्कटला. त्यावरती आता सायली सांगते की मग सर, तुम्हाला फोन बंद करायची काय गरज होती? फोनमध्ये ते सगळं बोलणं रेकॉर्ड करून घ्यायचं होतं ना तुम्ही. अर्जुन सांगतो की मिसेस सायली, तेच करत होतो मी. फोन फ्लाईट मोडला टाकला होता आणि त्यानंतर तिचं बोलणं सगळं रेकॉर्ड करत होतो, परंतु तुम्ही पॅनिक झालात, इथे आलात आणि मोठा तमाशा केलात. त्यावर ते आता सायलीला स्वतःची चूक लक्षात येते. सायली अर्जुनला सांगते की पण सर, आता तुमचा फोन बंद होता ना, मग घरी बसून मला हे सगळं काही कसं कळणार होतं? तो व्हिडिओ कुठं आहे? तो व्हिडिओ दाखवा ना मला. खरं तर आता अर्जुनच्या मोबाईलमध्ये वेगळेच व्हिडिओ रेकॉर्ड झालेले असतात. अर्जुन आता खूप वैतागलेला असतो. तो सायलीला सांगतो की आता मी ते सगळं काही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, आता तुम्हीच बघा काय रेकॉर्ड झालं इथे. अर्जुनचा आता वेगळाच व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो. तो की आता ड्रिंक घेऊन अर्जुनने प्रियासोबत बेधुंद होऊन डान्स केलेला असतो. ते सगळं काही पाहून आता सायली खूप चिडलेली असते. सायली अर्जुनला विचारते की हे सगळं करायला आला होतात का तुम्ही? अर्जुन जेव्हा आता तो व्हिडिओ पाहतो तेव्हा तो चकितच होतो. तर त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की त्याने जेव्हा ड्रिंक केलेला असतो तेव्हा नशेमध्ये असताना त्याला सतत सायलीचे भास होत असतात. आणि अर्जुनच्या लक्षात येतं की आपण सायली समजून आता प्रियासोबत तो डान्स केला आहे. तर सायली आता खूप चिडलेली असते. ते अर्जुनला म्हणते की आता कोणाच्या तोंडून सत्य वधवण्यासाठी त्याच्या इतकं जवळ जावं लागतं, असं डोळ्यात डोळे घालून डान्स करावं लागतं. अर्जुन आता सायलीसमोर ततपप करायला लागलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्हीच आहात ना या मोबाईलमध्ये, आता व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते तुम्हीच आहात प्रियासोबत डान्स करणारे, की माझ्या डोळ्यामध्ये काही बिघाड झाला आहे? त्यावर ते अर्जुन आता सांगतो की नाही, ती तन्वी नाही आहे, असं अर्जुन आता ततपप करत असतो. तेव्हा आता सायली म्हणते की मग प्रिया आहे का? नाही, ती तन्वी नाही, ती प्रिया नाही आहे, असं अर्जुन आता बडबडत चाललेलं असतो. तेव्हा आता अर्जुनलाही कळत नसतं की सायलीला कसं समजवावं. तेव्हा आता सायली सांगते की गप्प बसा सर, आता एकतर त्या प्रियाचा धुंदो नावामध्ये
किती गोंधळ आहे आणि त्यात तुम्ही आता गडबड घोटाळा करून ठेवलात. तर त्यानंतर सायली खूप वैतागते आणि डोक्याला हात लावून बसते. अर्जुन आता मनामध्ये विचार करतो की मिसेस सायली, मी तुम्हाला कसं समजावू की तन्वीमध्ये मी तुम्हाला इमॅजिन करत होतो आणि म्हणूनच रोमॅन्टिक होऊन मी तिथे डान्स करत होतो. इतक्यात आता सायली चिडते आणि अर्जुनला सांगते की हा फोन ठेवा इथे तुमच्याकडेच आणि बसा डान्स करत. सायली तेथून निघून जाते. तर अर्जुन आता सायलीला हाका मारत तिचा पाठलाग करतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्नही करत असतो. इकडे आता रस्त्याने अर्जुन सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायली तरातरा तशीच रागाने पुढे निघून जात असते. अर्जुन तिला थांबवतो. तर तेव्हा आता अर्जुन सांगतो की मिसेस सायली तसं काही नाही आहे. तेव्हा आता सायली सांगते की सर, आता मला जे बघायचं होतं ना ते स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या मोबाईलमध्ये बघितलं आहे. सर, तुम्हाला कशाचंच गांभीर्य नाही आहे का? आपल्यापुढे काहीतरी ध्येय आहे. तुम्ही असं कसं काय वागू शकता? सायली अर्जुन दोघे आता खूप वाद घालत असतात. तर इतक्या तिथे आता प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमाच्या पिशवीतून आता तिने ज्या काही भाजीपाला आणलेला असतो तो खालती सांडलेला असतो आणि त्यामुळे ती तिकडे भरत असते. तोपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हाही आता प्रतिमाचा फोटो घेऊन तिच्या आठवणींमध्ये रमलेली असते. इतक्यात कल्पना येते. कल्पना पुन्हाईला सांगते की या तुमच्या गोळ्या सायलीने बाहेर जाण्याआधी काढून ठेवल्या होत्या. पुन्हाई अस्वस्थ आहे हे कल्पनाच्या लक्षात येतं. जेव्हा कल्पना पुन्हाईला पाहते तर पुन्हाईच्या हाती प्रतिमाचा फोटो असतो. तेव्हा कल्पना विचारते की काय झालं पुन्हाई, तुम्हाला आज प्रतिमाची आठवण येते का? तेव्हा आता पुन्हाई सांगते की ती तर नेहमीच येते ग. पुन्हाई कल्पनाला सांगते की परंतु आज मला तिच्याकडे बघताना पश्चातापाची भावना निर्माण होत नाही आहे. मी तिचा विश्वासघात केला अशा गोष्टी माझ्या मनात आज येत नाही आहेत. मी तिच्या मुलीला माझे नातसून बनवू शकले नाही आहे, परंतु आज मला मनापासून वाटतं आहे की मी चुकीचंही काही वागले नाही आहे. तेव्हा आता पुन्हाईचं मन बदललेलं आहे हे पाहून कल्पना खूप खुश होते. तर इकडे तोपर्यंत अलिबागमध्ये आता प्रतिमाच्या भाज्या जे काही सांडलेल्या असतात ते सगळं काही ती भरत असते. तर सायलीच्या लक्ष अचानक प्रतिमाकडे गेलेलं असतं. सायलीला दिसतं की समोर कोणीतरी आहे, त्यांचं काहीतरी खालती पडलंय आणि ते भरत आहेत. तेव्हा आता सायलीचं लक्ष अचानक समोरून येणाऱ्या गाडीकडे सुद्धा गेलेलं असतं. तेव्हा सायली खूप घाबरते, कारण आता प्रतिमाचं लक्ष त्या येणाऱ्या गाडीकडे नसतं. अर्जुन आता एकटाच बोलत सुटलेला असतो, परंतु अर्जुनचं काही ऐकून न घेता सायलीचं लक्ष मात्र त्या प्रतिमाकडेच गेलेलं असतं. तर अचानकपणे गाडी येणार इतक्यात आता सायली ओ माई अशी हाक मारते आणि प्रतिमाला वाचवण्यासाठी पळत सुटते. तेव्हा आता अर्जुन थक्क होऊन सायलीकडे पाहतच राहतो. तर त्यानंतर वेळेवरती सायलीने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो. प्रतिमाला आता वेळेवरती तिने बाजूला ढकललेलं असतं. इतक्यात आता सगळे लोक तिथे गोळा होऊन प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करतात. सुभेदारांच्या घरी आता कल्पना पुन्हाईला सांगते की मला कळतंय की तुमच्या मनामध्ये पश्चातापाची भावना आता का नाही येते. तेव्हा आता कल्पनाला विचारते की असं का म्हणतेस. तर कल्पना सांगते की कारण तुमची नातसून भले आता तन्वी नाही आहे, परंतु सायली तुमची नातसून आहे आणि सायली खरोखरचा हिरा आहे. पुन्हाही आज जर का प्रतिमा आपल्यासोबत असते ना तर प्रतिमासुद्धा हीच म्हणाली असते की सायलीसारखी दुसरी सून आपल्याला शोधून सापडली नसती आणि तिने सुद्धा मनापासून आपल्या सायलीचा स्वीकार केला असता. तेव्हा आता पुन्हाईला सुद्धा कल्पनाचं म्हणणं पटतं. पुन्हाईला सायलीच्या बाबतीत तिने जे काही चुकीचं वागलेले असते त्याचा पश्चाताप मात्र झालेला असतो. तेव्हा ती कल्पनाला सांगते की सायलीच्या बाबतीत डोळे उघडायला मला थोडा उशीर लागला, परंतु माझी प्रतिमा मला नक्कीच समजून घेईल. पुन्हाही आता मनापासून तिने सायलीचा स्वीकार केलेला असतो आणि त्यामुळे ती कल्पनाला सांगते की सायलीच्या बाबतीत आता मला अपराधीपणाची भावना माझ्या मनामध्ये राहिलेलीच नाही आहे. तर त्यानंतर पुन्हाही सायली कुठे गेली आहे असं कल्पनाला विचारते. तेव्हा कल्पना सांगते की पुन्हाही सायली कुसुमताईकडे गेली आहे आणि तिने जर मला आता सांगितलेलं असलं की माझी वाट पाहू नका तरीसुद्धा मी आता थोड्या वेळाने फोन करणार आहे तिला. तेव्हा आता पुन्हाही सांगते की मला पटकन गोळ्या दे बाई, नाहीतर सायली आली तर मला ओरडा खावा लागेल. आणि त्या दोघी आता खदखदून हसत असतात. तर त्यानंतर कल्पना पुन्हाहीना गोळ्या देते. पुन्हाही गोळ्या घेते आणि कल्पनाला सांगते की या गोळ्यांपासून माझी सुटका कधी होणार आहे ते वाचाने. तर तोपर्यंत इकडे आता सायलीने रस्त्यावरती प्रतिमाला ढकललेलं असतं आणि तिचा जीव वाचवलेला असतं. तर तिथे खूप सारे लोक आता जमा झालेले असतात. इतक्यात पळत अर्जुन सायलीकडे येतो. सायलीचं लक्ष मात्र प्रतिमाकडेच असतं. तर तोपर्यंत आता तेथील माणसांनी प्रतिमाला उठवलेलं असतं आणि तिची चौकशी करत असतात. अचानकपणे आता प्रतिमाचा चेहरा सायलीने पाहिलेला असतो आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. परंतु आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरती खूप सारे व्रण असतात आणि त्यामुळे अर्धा चेहरा प्रतिमाचा खराब झालेला असतो आणि ते पाहून सायलीच्या लक्षात येत नसतं की तिला नक्की आपण कुठे पाहिलं आहे. तेव्हा आता सायली एकटक तिकडेच पाहत राहते. अर्जुन आता सायलीला तिची चौकशी करत असतो, विचारपूस करत असतो की तिला काहीतरी झाले नाही ना, तिला काही लागलं तर नाही आहे ना. परंतु सायली अर्जुनकडे लक्ष न देता तिच्या
लक्ष प्रतिमावरून आता हटतच नसतं. आता प्रतिमा सर्वांचे आभार मानत असते आणि तिला काही ना झाल्याचं सांगत असते. परंतु तरीही सुद्धा आता तेथील लोक रिक्षा बोलावतात आणि प्रतिमाला आता एका ताईंसोबत रिक्षामध्ये डॉक्टरकडे पाठवून देतात. परंतु सायलीला प्रतिमाला पाहून मोठा धक्का बसलेला असतो. तर ती अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असते की मी यांना कुठेतरी पाहिलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या ठीक आहेत, त्यांना काही झालं नाही आहे, ते डॉक्टरकडे घेऊन जात आहेत, तुम्हाला काही झालं नाही ना, ठीक आहे चला, असं म्हणून अर्जुन आता सायलीला तेथून घेऊन जातो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हाही अस्मिताला विचारते की आता अजून काय मागवतेस, ऑर्डर करतेस. तेव्हा आता अस्मिता सांगते की मम्मा मी बाहेर रेस्टॉरंटमधून काहीतरी ऑर्डर करू का गं. तेव्हा आता कल्पना खूप चिडते आणि ती अस्मितावरती रागावते. तिला सांगते की अस्मिता, जगातली जेवढी काही रेस्टॉरंट आहेत ना ती तुझ्यासारख्या माणसांमुळे चालतात. अगं थोडा वेळ दम धर, एक काम कर तू, आता स्वयंपाक झाला ना की गरमागरम जेवूनच घे. तेव्हा आता अस्मिता मुद्दाम सायलीला टोमणे मारते. ती म्हणते की आता स्वयंपाक करण्यासाठी तुझी सून घरात तरी असायला हवी आहे ना, ती गेली आहे भटकायला. अस्मितावरती आता कल्पना आणि पुन्हाही खूप चिडलेले असतात. तर पुन्हाची आता अस्मिताला सांगते की अगं मग स्वयंपाकघरात जाऊन तू स्वयंपाक कर, कधीतरी बदल म्हणून आम्हाला तुझ्याही हातचं खाऊ देत. तेव्हा आता अस्मिता पुरती अडकलेली असते, त्यामुळे ती लगेचच पुन्हाईला सांगते की नको नको, त्या दिवशी तुम्ही माझ्या हातून शेवयाचा उपमा खाल्ला होता ना, तेवढा पुरेसा आहे. तेव्हा आता पुन्हा ही सायलीची बाजू घेते आणि अस्मिताला गप्प बसण्यासाठी सांगते. तर पुन्हाईला सुद्धा आता सायलीची काळजी वाटत असते. ती कल्पनाला सांगते की अगं सायली कुठे गेली आहे, फोन तरी करून बघ, खूप उशीर झाला आहे ना तिला. अस्मिताचा तोंडाचा पट्टा परत चालू झालेला असतो. तिला आता ऐती संधी मिळालेली असते सायलीचा अपमान करण्याची. ती लगेचच पुन्हाईला सांगते की कशाला, नवरा घरात नाही आहे म्हटल्यानंतर ती माहेर पण आता एन्जॉय करणार ना. अस्मितासुद्धा आता कल्पनासुद्धा आता गप्प बसत नाही. अस्मिताला चांगल्याच फैलावरती घेते. ती सांगते की तू तर कायमच बाहेर पण एन्जॉय करत असतेस ना, मी आणि पुन्हाही तुला इतके ओरडतो, परंतु ते सगळं बाजूला ठेवते आणि नेहमी सायलीचा अपमान करण्यासाठी पुढे असतेस तू. अस्मिताचं तोंड आता ते दोघेही गप्प बसवतात आणि पुन्हा आता कल्पनाला सायलीला कॉल करण्यासाठी सांगते. तर तोपर्यंत आता इकडून सायली अर्जुन दोघेही अलिबागमधून परत येत असतात. परंतु सायली अस्वस्थ असते. खरं तर सायली त्या प्रतिमाचाच विचार करत असते की तिला नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं आहे, असं सायलीला मनापासून वाटत असतं. तर तोपर्यंत अर्जुनला वेगळंच वाटतं. अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं आहे मिसेस सायली, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात. मी सगळं काही तुम्हाला सांगितलं आहे ना की चुकलं आहे माझं, की तुम्ही आता त्या बाईंचा ॲक्सिडेंट होणार होता त्याचा तर शॉक घेतला नाही आहे ना. अर्जुनच्या मनामध्ये सायलीच्या बाबत आता एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. परंतु सायली अस्वस्थ असते ती त्या माईंसाठी, जी की तिची खरी आई प्रतिमा. अर्जुन आता खूप घाबरतो. तो विचारतो की काय झालं मिसेस सायली, तुमच्या हाताला वगैरे काही त्याला लागलेलं नाही तर नाही आहे ना. अर्जुन आता खूप सारे प्रश्न विचारत असतो, परंतु सायलीचं लक्ष त्याच्याकडे अजिबात नसतंच. सायली खूप गप्पच असते. तेव्हा आता अचानकपणे कल्पनाचा फोन येतो. तेव्हा अर्जुन आता गाडी थांबवतो आणि फोन रिसीव्ह करतो. कल्पना चकित होऊन विचारते की अर्जुन, सायलीचा फोन तुझ्याकडे कसं काय आला. अरे नाही म्हणजे ती आम्हाला कुसुमताईकडे निघाली आहे असं सांगून गेली होती, मग तू तिथे गेला आहेस का. तेव्हा आता अर्जुन खोटं सांगतो. अर्जुनच्या लक्षात येतं की सायली खोटं सांगून निघाली आहे घरातून. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मम्मा, सायली कुसुमताईकडेच गेली होती, परंतु तिला उशीर झाला ना यायला, त्यामुळे तिने मला फोन करून पिक करण्यासाठी सांगितलं. आम्ही जस्ट घरी येतोय दोघेजण. तेव्हा आता कल्पनाचा जीव भांड्यात पडतो. तर त्यानंतर आता काही वेळाने अर्जुन सायली घरी पोहोचलेले असतात. तेव्हा अर्जुन आता चोरपावल्याने आतमध्ये आलेला असतो. तो म्हणतो की बरं झालं मम्मा झोपले आहे, नाहीतर मम्माने आपल्याला 1000 प्रश्न विचारले असते. काय करताय मिसेस सायली, चला ना आपण जाऊयात. तेव्हा आता अर्जुन एकटाच पायऱ्या चढून वरती जात असतो. तर सायलीचं लक्ष अचानकपणे प्रतिमाच्या फोटोकडे जातं. सायली आता प्रतिमाच्या फोटोकडे जाते आणि त्यानंतर एकटक त्या फोटोकडे जेव्हा पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण जीव वाचवलेली जी बाई होती ती प्रतिमाच होती आणि प्रतिमा जिवंत असल्याचा खूप मोठ्या सत्याचा खुलासा अखेर सायलीसमोर झालेला असतो. अखेर आता नियतीने एक मोठा संकेत देऊन सायलीला खूप मोठ्या सत्याचा शोध घ्यायला प्रवृत्त केलेलं असतं. तर त्यानंतर अर्जुन आता परत खालती येतो आणि सायलीला म्हणतो की काय करताय मिसेस सायली, घरातले कोणी उठले तर आपल्याला प्रश्न विचारतात चला, असं म्हणून अर्जुन आता सायलीला रूमकडे घेऊन जातो. परंतु जात असताना सायलीचे लक्ष प्रतिमाच्या फोटोवरून हटतच नाही.
पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता सायलीने स्वतःहून प्रतिमाचा फोटो काढलेला असतो आणि त्यानंतर ज्या बाईच्या सायलीने जीव वाचवलेला असतो तिच्या चेहऱ्यावरती एका बाजूला जसे व्रण निर्माण झालेले असतात तसे व्रण एका बाजूला काढून स्वतःची ओढणी आता प्रतिमाच्या फोटोवरती झाकलेली असते की जेणेकरून सायलीला फक्त या सत्याचा शोध घ्यायचा असतो की ज्या बाईला तिने पाहिलेलं होतं ती प्रतिमाच होती आणि सायलीला अखेर सत्याचा खुलासा झालेला असतो. तर त्यानंतर आता पुन्हा या आरडाओरडा करते तेव्हा सगळेजण घाबरून येतात. तेव्हा आता पुन्हा याला कल्पना उचलते का काय झालं पूर्णाई, तुम्ही अस्वस्थ आहात, काय झालं आहे. तेव्हा आता पुन्हाई सांगते की अरे इकडे बघा आपल्या प्रतिमाचा फोटो गायब आहे. तर त्यानंतर अर्जुनला आता सायलीने रूममध्ये सगळं काही सत्य पटवून देण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला असतो, परंतु अर्जुन आता सायलीचं काही ऐकून घेत नाहीये. तर अर्जुन आता सायलीला सांगतो की मिसेस सायली, तुम्ही ज्या बाईबद्दल बोलता आहे ना ती आपल्या आयुष्यात नाही आहे. आता मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो की हा टॉपिक तुम्ही इथेच बंद करा. तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसतो. तर आता सायलीला ज्या सत्याचा खुलासा झालेला आहे त्या सत्याचा शोध घेत सायली स्वतःच आता प्रतिमाला सुभेदारांसमोर कसं घेऊन येणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब